तर एक मोठी ब्रेकिंग नाशिक गुजरात हायवेवर सातपुरा घाटात खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येते। बस 200 फूट दरीत कोसळल्याने हा अपघात झालाय। या अपघातात 4 जण जागीच ठार झाले तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली। पहाटे 5:30च्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती मिळते। अपघात इतका भीषण होता की बसचे घाटात कोसळल्याने 2 तुकडे झालेत। नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झालाय। अपघात झालेल्या बसमधील सर्व मयत आणि जखमी मध्य प्रदेशमधील असल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। महेश, नाशिक गुजरात रोडवर भीषण अपघात झालाय का, अधिक माहिती आहे? अगदी खरं आहे मेघना, खरं तर सापुतारा घाटामध्ये हा भीषण असा अपघात झालेला आहे। बस जी आहे ती खासगी बस ही थेट दरीत कोसळल्याने खरं तर बसचे 2 तुकडे झाले। या अपघातामध्ये 7 जण हे जागीच ठार झालेले तर 15 जण जे आहे ते गंभीर जखमी आहे। त्यांच्यावर प्राथमिक उपचार आणि त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलेले तर जवळपास 40 अजून प्रवासी जे आहे ते किरकोळ जखमी झालेले। मात्र हे जे सगळे प्रवासी होते हे नाशिकहून देवदर्शन करून गुजरातमध्ये चाललेले होते आणि सापुतारा घाटामध्ये हा अपघात झालेला आहे। हे सगळे मयत आणि जखमी प्रवासी जे आहे ते मध्य प्रदेश येथील आहे। एकूणच हा बसचा अपघात इतका भीषण होता की बस 200 फूट दरीत कोसळलेली आहे। बसचे जागीच 2 तुकडे झालेले आहेत। यामध्ये 7 जणांचा जो आहे तो दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। महेश, जसं आपण बघतोय की अतिशय भीषण हा अपघात आहे, त्या घाटात काही संरक्षक भिंत वगैरे नाहीये का? प्रशासनाकडून काही अशा प्रकारची उपाययोजना त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये का? अगदी नक्की, खरं तर वारंवार अशा पद्धतीच्या ज्या अपघाताच्या ज्या घटना आहेत त्या या घाटामध्ये वारंवार होत असतात। कारण हा जो घाट आहे हा मोठ्या प्रमाणात वळणांचा घाट म्हटला जातो आणि खरं तर या ठिकाणी जे आहे आता हा अपघात जो आहे हा 5:30 वाजता झालेला आहे। एकूणच जर बघितलं तर बस चालकाचं त्याच्या बसवरील नियंत्रण सुटल्याने हे खरं तर हा अपघात झालेला आहे। मात्र त्या ठिकाणी अशा पद्धतीचे डिवायडर असतील, संरक्षक भिंत जे आहे ते ठिकठिकाणी लावण्यात आलेले, परंतु बसचं अपघाताचं प्रमाण जे आहे ते या अगोदरही या ठिकाणी झालेले, त्यामुळे अजून काही सुरक्षित गोष्टी ज्या आहेत त्या प्रशासनानं करणं या ठिकाणी गरजेचं आहे। मेघना, निश्चित धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।